या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार आहोत आणि कमिशन ऑफ इंडियाकडून मतदार यादी आली। ती मतदार यादी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनिहाय ही विभाजित केलेली आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे। आपल्याला माहीतच आहे की या मतदार याद्या या भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे या मतदार यादीमध्ये कोणतेही नाव याच्यामध्ये समाविष्ट करणे किंवा कोणतेही नाव याच्यामधून वगळणे ही राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही। यामध्ये दुबार मतदार आम्ही टूलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील। याशिवाय मतदाराला त्याचं नाव, प्रभाग क्रमांक आणि त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे। हे मताधिकार मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड सिस्टीमवर उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने मतदाराला त्याचा जो निवडणूक विभाग आहे आणि जो पंचायत समिती गण आहे हा त्याला शोधता येईल आणि त्याशिवाय त्याचं मतदान केंद्रसुद्धा त्यामध्ये त्याला शोधता येईल। याशिवाय मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवर, आयोगाच्या पोर्टलवर जे mahasik-voterlist.in म्हणून पोर्टल आहे वोटर सर्चसाठी, त्याच्यावर पण जाऊन त्याला त्याचं नाव किंवा EP क्रमांक टाकून त्याला त्याचा मतदान केंद्र त्याला शोधता येईल। ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया व गरोदर स्त्रिया यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे। त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, वेगळी रांग असेल। ज्या ठिकाणी वेगळी रांग नसेल त्यांना प्राधान्याने मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे। याशिवाय प्रत्येक ठिकाणी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था राहणार आहे। या निवडणुकीमध्ये एकूण निवडणूक निर्णय अधिकारी 125 असणार आहे। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा 125 असणार आहे। एकूण निवडणूक अधिकारी कर्मचारी 1,28,000 यामध्ये असणार आहे। निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पुरवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे। प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे अधिनियम बनलेले आहेत त्या अधिनियमामध्ये प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी यावर वेगवेगळी तरतूद आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्या द्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचार विषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही। याशिवाय 2 प्रकारच्या माध्यम प्रसारण व सहनियंत्रण समित्या